नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात का? गावाकडून आल्यापासून व्हिडिओज घेतला ना, गावाकडले होते ते सोडत होतो. तर आता उद्या बैलपोळा, आज खंडमळणे आहेत. तर ज्योष्णाचा स्वयंपाक चालू आहे बघा. खंडमळण्याचं काय काय जेवायला करते हे काय आहे? हे का हं? आई काहीतरी म्हणले काय केले ते डाळीतले फळ ते उकडून इकडं उकडून करतात बघा. हे बघा असं उकडून ते काय म्हणतात, पुरीसारखं उकडून करतात त्याला, फुलक्यासारखं. फुलक्यासारखं. ही भाजी मेथीची, इकडं केली डाळ भात. आणि आज ते बैलांना पुंजायचं असतं, पूजायचं असतं. इथं पिल्या त्याचा बसलाय. नैवेद्य असतो द्यायचा. मग हे बघा इथं बैल आहेत, बारीक छोटे छोटे पिल्याची बैल आहेत. त्याची पूजा करायची आता आपल्याला. आता ओरिजिनल आणि मुश्किल आहे आपल्याला. आता नॉर्मल पूजा करायची असते. उद्या मग त्याची चांगली पूजा करायची असते. म्हणजे त्यांना काय काय द्यायचं असतं. उद्या बैलांचा सण असतो, बैलपोळा. शेतकऱ्यांच्या बैलांचा उद्या सण असतो. आज उद्या त्यांना ते उकडीचं करून देत असतात. मग त्यांना आज उकडीच देत असतात खायला. उद्या मग पोळ्या वगैरे त्यांना खायला देत असतात. गावाकडं मस्त केलं असतं पूजा वगैरे बैलांची. आता इथून बैल कुठून आणले? आता इथं आमच्याकडे हेच बैल आहेत घरी, त्याच्यामुळं गावाकडे पण करतात पूजा त्याची. पण आता आमच्याकडे हे आहेत तर ह्याची पूजा करतात. आपल्या घरी असल्यामुळं पूजा करतात आज त्याची. कुणाकडं जर बैल नसेल, कुणाकडे जर बैल नसतील तर मग असे विकत आणून बैलाची पूजा केली जाते. आता नसल्यावर काय आता करायचं? स्वयंपाक चालू आहे. गावाकडून आल्यापासून आता पहिलाच व्हिडिओ घेते. 8 दिवस राहिलो तरी आपण 8 दिवस राहिले गावाकडं. आम्ही आल्यावर करमतच नाही 1-2 दिवस. काय चालू आहे बघा. पिल्याची बाहुली बघा कशी दाखवर पिल्या तुझी बाहुली. हे बघा डोळे डोळे झाकते का तिनं. कोणी दिली रे तुला हे ही बघा बाहुली? झोपली झोपली बघा. हे बघा झोपली आता, उठली उठली बघा. बघा पिलू, तुला बाहुली कोणी दिली बाळा? कोण दिले तुला पिलू बाहुली ही? आठवतं तुला? नवद्रुपच्या आजीने दिली तुला, है ना? तू छोटा होता ना तेव्हा तुला एक ब्रश परत ही दिलती खेळायला बाहुली. तसं तिच्या डोळ्यात बोट घालून चावल बिवल. खालचं सगळंच काढले, पाय हे ते त्याचे. खाली पण छान होतं. हाय छानच आहे. झाकरे बाबा झाकास. हात पण मोडलास का रे हिचे? काढून टाकले. किती छान बाहुली बघ. अरे हिच्या हातामध्येच घातलायस काढून तू. काय शाना बाबा आहे का, हिच्या हातामध्ये घातलाय काढून. बसले असतील काय क्लिअर दिसलेली आहे ह्याच्यात. चमकुलाला कलर हिचा भारी दिसलेली. हिच्या हातामध्ये घातलं त्याच्यामुळे हो बाई, मध्येच घातलं हिच्या हात, त्याच्यामुळे तसं केलं तिनं. दर खेळ त्याच्यामुळेच. तर चला आता भूक लागली, जेवण करायचंय. मला पण भूक लागली. माझं डोकं दुखतंय. कॉम्प्युटर पुढं सारखं सारखं डोकं दुखतं त्याच्यामुळे. काय म्हणते? कॉम्प्युटर बघ आता. काय मस्ती आहे कॉम्प्युटर पुढं आता, त्याच्यामुळं डोकं दुखते बाबा. चष्मा पण आहे पण त्याचा ग्लास जरा खराब झाला त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. तर चला पूजा करताना तुम्हाला दाखवतो थोडं, आणि उद्याची पण पूजा दाखवतो तुम्हाला. ती उद्याच्या परवाच्या ब्लॉकमध्ये दिसेल ती उद्याची. झालं तर ह्याच्यामध्येच कंबाईन करून तुम्हाला सगळं टाकतो उद्याचं पण व्हिडिओ. तर चला बाय बाय करा व्हिडिओ. तर मित्रांनो इकडं चालू आहे बघा तिचं निवद वगैरे करायचं. ते आपल्या बैलांना निवद दाखवायचं. हे बघा असं निवद केली आहे. तर यार माझं डोकं दुखू लागले म्हणून मी झोपलो होतो आत्ता थोडा वेळ. तर हिनंच करते सगळं.
इकडं बघा पिल्याचा राडा, नुसता पिल्याचा घरात राडा करतो ना. करते बघा पूजा बैलांची. राहू दे, पुढेच राहू. पूजा चालू आहे तिथे. बैल आहेत आपले, छोटे छोटे बैल आहेत आपले. काय रे तुझं, झोपतो कधी? हा, घरात चप्पल का तुझ्या बापानं घातलं होतं काय? अरे चप्पल घालून हिंडाला काय रे? लय हे गेलास का मोठ्या घराचा? मग चला चला आपण पूजा करतोय ना. चालू आहे पूजा, चालू आहे. हे बघा असं चालू झाली बघा पूजा. गावाकडचं वेगळं, आता पुण्यात असंच एकटं एकटंच करावं लागतंय. असं निवद वगैरे ठेवलं बैलांना आणि असं एका दिवसाचं एक म्हणजे असं उद्या त्यांचा खरा सण असतो. चालू आहे बघा पूजा इकडं. मला पण एवढं माहिती नाही. आमच्या आईने म्हणजे सासूबाईने आहे ना सांगितलं होतं, जसं सांगितलंय तसंच केलंय मी पण. काय त्याने करतात गावाकडे पूजा, पण आपल्याकडे हे पिल्याला खेळासाठी आणली होती ना बैल, पण ह्यांची पण पूजाच करावी लागते ना, त्याच्यामुळे म्हणलं हे तर पण करायची पूजा. त्याने करतात गावाकडं. नाही हो, आई म्हणले आम्ही करून खातोय तुम्ही पण खावा असं करून. तर बैल आहेत तर करा म्हणल्या. थोडस वर गोड म्हणजे प्रसाद म्हणून गुळाचं नैवेद्य ठेवायचं, थोडस गोड ठेवायचं. हे इथल्या देवाला ठेवते ना, घरातल्या देवासाठी, तुळशीसाठी. तर पूजा वगैरे झाली, आपण निवद वगैरे ठेवलं त्यांना. ते कसं असतं, शेतकऱ्याचा मित्र साथीदार, त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या प्रत्येक कामात मदत करतो बैल. त्याच्यामुळं एक दिवस बैलांसाठी ठेवलेला असतो. मग ते त्यांची पूजा वगैरे म्हणून हा सण ठेवलेला आहे की बैल पोळा, म्हणजे बैलांची पूजा केली जाते. आज खंडबळण्या आणि उद्या बैलपोळा. उद्या त्यांना सजवून वगैरे गावाकडे नाही का, सजवून वगैरे गावातले जे मंदिर आहे त्यांच्या गोल वगैरे पायावर वगैरे घालून, म्हणजे गावातून मिरवणूक काढून त्यांची पूजा संध्याकाळी संपन्न केली जाते. असं असतं. आणि नवरदेवाचं पण तसंच असतं. नवीन नवरदेवाला एक दिवस लग्नाच्या दिवशी भरपूर सजवलं जातं आणि लग्न झाल्यानंतर मग झालं त्याचं बोलतीच बंद होते. आपला कसा बर्थडे असतो ना तसंच हा त्यांचा पण दिवस असतो, एक दिवस. हा बैलांचा म्हणजे शेतकऱ्याचा मित्र असतो, त्याच्यामुळं एक दिवस वर्षभर तर त्यांना कामच करायचं असतं बैलांना. मग त्याच्यामुळं नाही का, एक दिवस त्यांच्यासाठी, 2 दिवस, आजचा आणि उद्याचा खंडबळण्या आणि बैलपोळा, त्याच्यामुळं 2 दिवस त्यांना आराम. तसा तर आराम भेटतोच, पण एक सण म्हणून प्रसाद देतोय बघा पिल्या. कशाचा प्रसाद देतो रे, मला बी दे की. त्याला ते सवयच आहे, ते वरणात पडेल. नाही, ओके, थँक्यू. जे बापाला ठेवून पाय पडतो जा. हा ठेव तिथं पाया पड, बैलावाच्या पण. तुम्ही पण पडायचा पाय. सर घे, तुला खा. तुला देतो मी साखर. सर चल पिलू, लय साखर खाऊ नको. जा खा.
चला मी पाया पडतो. जय बाप्पा. चला चला मित्रांनो, आता जेवण वगैरे करतो आम्ही. उशीर झाला, 10 वाजले आम्हाला पूजा करायला. उद्याची पूजा पण तुम्हाला दाखवतो. चला बाय बाय. बाय कर पिलू, बाय. बाय. गुड नाईट. बाय.